थांबा, 19 एप्रिलला अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सुद्धा सोनं खरेदी करायला घराबाहेर पडणार आहात. पण त्याआधी हे 2 मिनिटांचे गुपित जाणून घ्या, नाहीतर तुमची ही गुंतवणूक अपूर्ण ठरेल. आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी सोन्याच्या किमतीत नाही तर कवडी मोलात मिळते, पण तुमची तिजोरी अक्षय भरलेली ठेवते. हिंदू धर्मात 3.5 मुहूर्त म्हणजे ब्लँक चेक सारखे आहे. गुढीपाडवा आणि दसरा तर तुम्ही साजरा करताच, पण अक्षय तृतीया हा असा पर्व आहे जो पूर्ण मुहूर्त आहे, ज्या दिवशी नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी पंचांग पाहायची गरज नसते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही. लोक फक्त दागिन्यांच्या मागे धावतात, नवीन वस्तू खरेदी करण्याच्या मागे धावतात आणि खरं रहस्य तर विसरतात. याच दिवशी जन्म झाला होता विष्णूंच्या त्या अवताराचा, ज्यांच्या हातात शास्त्र आणि दुसऱ्या हातात शत्रूचा थरकाप उघडणारा परशु होतं. भगवान श्री परशुराम जे आजही जिवंत आहेत, चिरंजीव आहेत. मग तुम्हीच विचार करा, ज्या दिवशी साक्षात परशुराम पृथ्वीवर आले तो दिवस किती शक्तिशाली असेल. या दिवशी तुम्ही केलेली छोटीशी मदत किंवा दान तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करू शकतं. आता लक्ष देऊ नये का? मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला ज्या एका खास गोष्टीबद्दल सांगितलं होतं ती गोष्ट म्हणजे जव, ज्याला देवाचे धान्य म्हटले जाते. शास्त्र सांगते की अक्षय तृतीयेला जव खरेदी करणे हे सोनं खरेदी करण्यापेक्षाही जास्त शुभ मानले जाते. थोडेसे जव खरेदी करा, भगवान विष्णूंच्या चरणाशी अर्पण करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात होणारा बदल. तुम्ही यावर्षी काय खरेदी करणार आहात, सोनं की जव की दोन्ही? कमेंट मध्ये जय परशुराम लिहून तुमची हजेरी अवश्य लावा. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला शेअर करा जो फक्त सोन्यामागे धावतोय. अशाच झणझणीत माहितीसाठी, धार्मिक माहितीसाठी, आपल्या भक्तीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि विसरू नका, हा मुहूर्त पुन्हा वर्षभर येणार नाही.